प्रश्न गणिताचाच होता की एकीकडे बीजेपी 50, शिंदेची शिवसेना 53 होती आणि कुठेतरी इतके दिवस तो खेळ चालू होता केडीएमसी आकडे मोड पळवापळी, तर कुठेतरी ह्या परिस्थिती आम्हाला थांबताना दिसत नव्हतं. भविष्यात ज्या काही निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, कमिट्यांच्या असतात, अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती. तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या हेतून एक पाठिंबा दिलेला आहे आणि ऑब्विसली शिवसेना, शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत आहेत, त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्याच्यासोबत जातो. सर, मनसेला काय भेटणार आहे याच्यामध्ये? भेटायचं काय, ते सत्तेत असल्यावर कामं झाली बस झाली आम्हाला, बाकी भेटण्यासाठी वगैरे आम्ही अजून कोणते पक्ष आहेत? उद्धव ठाकरे पक्षाला तुम्ही काही सांगितलेलं आहे का? तुम्ही एक युतीमध्ये लढले होते. हो बरोबर आहे, आम्ही युतीमध्ये लढलो होतो, पण काय झालं, सुरुवात काही नगरसेवक गायब झाले. अशा वेळेस आम्हाला आमच्या नगरसेवकांची चिंता होती, दुसऱ्याची त्या गटाची चिंता होती. कुठेतरी घोडेबाजार होऊन त्यासाठीच आम्ही निर्णय घेतलेला आहे. केडीएमसीची पूर्ण जी जनता आहे ती बोर झाली या प्रकारात सगळ्यांना, की इतके दिवस जे राजकारण चालू आहे मनात झालं एक्झॅक्टली तसं तिथे काय होण्याची शक्यता होती आणि या अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही हा घेतलेला निर्णय. हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही, आम्ही ठामपणे सामोरं आलेलो आहे. माननीय राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमचे आकडे समोर आले आणि आम्ही त्यांना गणित सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यावर निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने आम्ही घेतला. भाजपला बाजूला ठेवले अशी एक चर्चा राज्यभरामध्ये सुरू झाली. केडीएमसी मध्ये भाजपला बाजूला ठेवून कुठेतरी इतर नेते, मला वाटतं भाजपा, शिंदे आणि एकत्रच आहेत ना, त्यामुळे त्यांना बाजूला ठेवायचा प्रश्न नाही. त्याच्यात आज सोबत एकही भाजपचा प्रवक्ता नाहीये, पण जर वाटाघाटीमध्ये भाजपचे नेते का उपस्थित नाही असा सवाल सोबत आहे की सोबत आहे बोलला ना तुम्ही. ठाकरे आणि तुम्ही युतीत लढलात, महायुतीच्या धोरणांवर टीका केली किंवा जे काही निर्णय घेतले किंवा ईडीएमसीतलं करप्शन असेल त्यावर टीका केली आणि आज तुम्ही शिंदे शिवसेनेवर तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीची जनतेलाही मला प्रश्न विचारायचे की 5 लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो असतो का बाहेर राहून? त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच ना. भले काय आम्ही काय त्यांचं सरकार वगैरे किंवा ते पाडू शकत नाही, परंतु आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही. त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा, असं खूप कोण कशाबद्दल बोललेलं असतं. परंतु सत्तेमध्ये सामील झाला की तुमची काही नाराजी होती का जेव्हा निवडणूक भाजपने काही इथेही शिवसेना उभाटाने एबी फॉर्म दिले, तर अशी काही तुमची नाराजी होती? काही गोष्टी तिथे घडल्या होत्या, काही सीट माझ्या पडल्या पण होत्या, परंतु ती नाराजी व्यक्त करण्याची वेळ नाहीये. माननीय राजसाहेबांनाही माहिती आहे, उद्धवजी नाही माहिती, परंतु तो स्थानिक नेतृत्वाचा त्यांचा विषय होता. यामध्ये दोन्ही पक्ष नेतृत्वाचा वर्ष काही दोष नव्हता, त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात. पण तो जो माघार घेण्याचा प्रकार झाला नसता तर मनसेचे 5 चे 10 झाले असते, परंतु नाही झाले. आता जी परिस्थिती ते घेऊन जायचं, जर तरला जाण्यात काय पॉईंट नाहीये. आम्ही एक चांगला मुद्दा घेऊन इथे चाललोय की आम्हाला या राजकारणाला कुठेतरी एक ठराव द्यायचा होता, हे स्टेबल करायचं होतं. ते आता या गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.